मुंबईच्या वडाळा टीटी पोलिसांनी 4 आरोपींना शस्त्रास्त्रांसह अटक केली आहे। या आरोपींकडून पोलिसांनी 5 पिस्तूल, 1 रिव्हॉल्वर आणि 36 जिवंत कारतूस जप्त केलेत। यातील एका आरोपीचे संबंध पाकिस्तानात असल्याचा संशय पोलिसांना आहे। हा शस्त्रसाठा यांनी का आणि कशासाठी आणला याचा तपास आता पोलिसांनी सुरू केलाय। 5 पिस्तूल, 1 रिव्हॉल्वर, 36 जिवंत कारतूस, 9 तलवार, 3 खंजीर आणि 1 कुऱ्हाड। हा शस्त्रसाठा का आणला? पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या या 4 आरोपींना वडाला टीटी पोलिसांनी अटक केली आहे। या चौघांकडून पोलिसांनी 5 पिस्तूल, 1 रिव्हॉल्वर आणि 36 जिवंत कारतूस, 9 तलवार, 3 खंजीर आणि 1 कुऱ्हाड असा शस्त्रसाठा जप्त केलाय। यात एक अमेरिकन मेड बंदुकीचाही समावेश आहे। हा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त करून यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। तपास केल्यानंतर एकूण 5 पिस्टल्स, 30 राउंड्स, 1 रिव्हॉल्वर, त्याचे 6 राउंड्स की ज्यामध्ये 2 अमेरिकन बनावटीचे आहेत। त्याच्याशिवाय 9 तलवारी, 2 चॉपर, 2 कोयते, 3 खंजीर, 4 चाकू, त्यानंतर दाढी करण्याचा वस्त्रा की जो हत्यार म्हणून वापरला जाऊ शकतो आणि फाईट करण्याची ती फाईट मूठ किंवा ग्रिप अशा प्रकारचे हत्यारं, अनेक कुऱ्हाड असे हत्यारं मिळाली त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी किंवा त्यांच्या घरातून त्यांच्या अंगावर। मुख्य म्हणजे या 4 आरोपींमध्ये बाप आणि मुलाचाही समावेश आहे। पकडलेल्या आरोपींमध्ये मुख्य आरोपी मुलगा बडयू झमान उर्फ पाशावर याआधीही 7 खटले दाखल आहेत। याला पोलिसांनी 2दा तडीपार केलं होतं। तर वडील अकबर कयामत जान पाशा उर्फ बादशाहवर अनेक गुन्हे दाखल आहेत। बादशाहचे पाकिस्तानात AK-47 बंदुकीसोबत काढलेले फोटोही पोलिसांना सापडलेत। त्याचाही तपास पोलिसांनी सुरू केलाय। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार याचे नातेवाईक पाकिस्तानात वास्तव्यास असून हे दोघेही तिथे अनेकदा जाऊन आलेत आणि तिथूनच हा शस्त्रसाठा यांनी आणल्याचा संशय पोलिसांना आहे। यामधील आरोपी पाशा आणि त्याचा वडील अकबर यांचे पाकिस्तानमध्ये नातलग आहेत। त्यांचं पाकिस्तानला पाशाचं 2 वेळा तो गेलेला आहे, जाऊन आला आहे। त्याशिवाय त्याचा वडील अकबर सुद्धा 4-5 वेळा गेले आहेत। त्यांचे नातलग तिथं असल्यामुळे ते गेले होते। आतापर्यंतच्या तपासामध्ये याच्याशिवाय विशेष काही माहिती मिळाली नाही, पण त्या दृष्टीने सुद्धा तपास चालू आहे। हे चौघे पाकिस्तानातून मुंबईत हत्यारांची तस्करी करत असल्याचा संशय पोलिसांना येतोय। मात्र पाकिस्तानात हे दोघे काय करायला गेले होते, पाकिस्तानातले त्यांचे नातेवाईक नेमके कोण आहेत, कुठे राहतात आणि त्यांनी एवढा शस्त्रसाठा मुंबईत कशासाठी आणला याचा सखोल तपास पोलीस सुरू केलाय। मात्र पाकिस्तानात हे दोघे काय करायला गेले होते, पाकिस्तानातले त्यांचे नातेवाईक नेमके कोण आहेत, कुठे राहतात आणि त्यांनी एवढा शस्त्रसाठा मुंबईत कशासाठी आणला याचा सखोल तपास पोलीस करत आहेत। विशाल सिंग, TV9 मुंबई।